गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू या हो. गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू या हो. नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. तर मी प्रेम म्हात्रे तुमचं सर्वांचं माझ्या मराठी प्रेक्षकांचं मनापासून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मनोकामना देतो. रे पण बघा किती फायदा त्या चिखलामध्ये. आज जायचंय शेतावर चाललो. शेताची वगैरे तयारी झाली जायची. शेतावर चाललो आहोत. कापणी आहे ना, मग नुसती कापाकापी करू आणि येऊ घरी पुन्हा परत दिवाळी साजरी करायला. चला मग जाऊया शेतावर डायरेक्ट. हा आमचा मैदान एकेकाला क्रिकेट खेळतात तिथे सगळी पोरं वगैरे. पण आता गवत वगैरे वाढलंय, पण उन्हाळचं पूर्ण साफ करतील आणि ते ग्राउंड बनवतील. मैदान आहे मधुबाबाचा शेत. आमच्या शेताची एक खासियत आहे, आम्हाला होडीतून जावं लागते त्या साईडला, म्हणजे नदी पार करावी लागते. म्हणून एकदम भारी मजा येते शेतावर जाण्यासाठी. तुम्ही बघा हे भारी वाटत मला. शेत कापल्यावर असं भात वगैरे दिसतंय, होऊ शकता. भाताची कंची दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारची कंची असतं. पोचलो आता खाडीवर, पाहू शकताय तुम्ही. ही मागे माझ्या खाडी आहे, वडाव कालेश्री बंदर. तर मित्रांनो तो मामूस आहे, तो इथून आता आपल्याला न्यावाला येईल. हे आमचा कालेश्रीचा बंदर आहे. इथून आपल्याला जावंच आहे त्या साईडला, म्हणजे आमचं त्या साईडला शेत आहे. तर जाऊयात आपण तिकडेच. तर इथून कालेश्रीला टाटा करू आणि जाऊयात सोनकारला. म्हणजे ही भोगावती रिव्हर जी आमची आहे ती कालेश्री आणि सोनकार या दोन गावांची बाउंड्री आहे. तर आता आपण चाललो आहोत सोनकारला. का पाणी कुठं म्हणजे इथं विथं टाकले असं खाली. मामा चाललेत आता आमचे. तर गाईस पोचलो या साईडला. गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू या हो. गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू या हो. नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. तर मी प्रेम म्हात्रे तुमचं सर्वांचं माझ्या मराठी प्रेक्षकांचं मनापासून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मनोकामना देतो. आणि आता मी या साईडला आलो, पाहू शकता चारी बाजूला फक्त जंगलच जंगल आहे. इथे जाम डुकरा बिकरा धावतात आमचे या साईडला शेताकडं. आमचे भाताची पूर्ण वाट लावून टाकतात. डुक्कर माहिती नाही, रानटी डुक्कर असतात, दात असं बाहेर निघालेलं असतात, वाट लावून टाकतात. आता मी चालू शेताकडं. कापताना तुम्हाला कसे मी कष्ट करतो ते सर्व काही दाखवीन. बघा शेवटपर्यंत, लय मजा येईल तुम्हाला. शेतावर कष्ट करतात सर्वजण. ते काकू हात करते, पाहू शकताय. काकू बोलतो मना दाखव. खूप ऊन लागतोय, पाहू शकताय. तर गाईस तिकडे जावायचं आपल्याला. तिकडे आमचं शेत आहे, तिकडे जावायचं आहे. तर डप वगैरे आणला असतं तर इथे मी मासेमारी केली असती, पण शट आठवण नव्हती. तर गाईस विषय असा झाला, मी सहसा शेतावर येत नसतो, पण मम्मी बोलली शेतावर माणसं काही मिळाली नाही. तर मम्मी म्हणाली शेतावर. तर मम्मीचा शब्द वगैरे काही मी टाळू शकत नाही, म्हणून मी शेतावर चाललो आहे. आता मी पण थोडासा हातभार लावीन.
तोपर्यंत स्टॉप करीन, कारण की पाण्यात वगैरे फोन पडला तर खूप धोकादायक होऊ शकतो, म्हणून मी स्टॉप करीन. नंतर तुम्हाला दाखवेन. आता शेतावर जाऊ आम्ही. आता तिकडे शेत जायचं, तिथे मम्मी कापते शेत, जाऊयात आपण. तेव्हापर्यंत स्टॉप करतो मी व्हिडिओ. तर मम्मी शेत कापते, पाहू शकते आमचा शेत. आता एके झटक्यात आता मी उडवीन सगळा शेत येऊ कापून कापून. मी पण कष्ट करीन आता. कष्टाविना फळ नाही, म्हणून मी पण आता शेतात उतरतोय, कष्ट करतोय. A few moments later. मोठा डब्बा पण नाही, उतरते मी. घाम आला शाईच्या गावात. आता जेवायची वेळ झाली, पाहू शकताय तुम्ही. आणि बघा कसा जेवतोय मी. जेवायला आणलाय पोपट मासा ची तुकडी. मित्रांनी दाखवलं काही. अवस्था बघा, एक नंबर भारी. अप्रतिम. कसं दाखवू तुम्हाला आता? यार दिसतेच, मस्त दिसतेच. अशी मेहनत करायची असते, कशी अशी कष्टा विना फळ नाही. आमचा भात एका वर्षाची मेहनत पाहू शकताय तुम्ही. आता खूप दमलो, आता घरी चाललो मी. खूप कष्ट केले आज मी. आता मम्मी शेत कापते. मम्मी किती स्पीड मध्ये कापते शेत. व्यवस्थित मजुरी दे. आज खूप मेहनत केली मी, दमलो, अक्षरशः दमलो. मम्मीने बोलवलेलं शेत कापायला आयला कंबर नुसती मोडली, पाहू शकताय. आता घरी चाललोय. तर अशी आमची अंड्याची पायवाट. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डोळ्यांचं चष्मा घातले मी. आता चाललोय घरी. सर्व पक्षी वगैरे आहेत बघा. आप देख सकते फिर एक बार कितना गावात है. अगर इस गावात में कुछ डाकू होगा, मतलब कुछ जानवर वगैरह होगा, तो वो मेरे को सीधा काटेगा. पाहू शकता कसा चालतोय मी. गवतातून शेवटी आता बाहेर निघालो आणि खूप चांगला रस्ता आलाय, पाहू शकताय तुम्ही. अप्रतिम असा रस्ता आलाय गाईज. हा पाहू शकताय मानव निर्मित पूल, म्हणजे कृत्रिम पूल पाहू शकताय. पण स्वतःच्या शेतावर जी जाण्यात मजा असते ना, ती लई झाली. एकदा तरी पाय लागावा म्हणून मी आज गेलो होतो. मम्मीने बोलवला म्हणून नाही, स्वतःच्या इच्छेने गेलो. लई भारी वाटलं, खूप दमलो, पण मजा आली. ब्लॉग जर आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वांसोबत, तमाम आपल्या मराठी बांधवांसोबत शेअर करायला विसरू नका. तत्काल हा प्रेम मात्र तुमच्या सर्वांची राजा घेतो. जय हिंद आणि जय महाराष्ट्र. तर आता ही आमची पाहिलीत तुम्ही असेल खारेपाट विभागातील शेती. लय भारी होती. हा एकदम जुना असा असलेला भूतबंगला, म्हणजे जुना बंदर सोनखारचा. आता जरा पडझडीच झाली त्याची. सरपंचाला विनंती असेल सोनखारचे, लवकरात लवकर त्याने तो सुधारावा. आता चाललोय, पाहू शकता किती जंगल. काय इथून निघल वाघ बिग बाहेरनं, मना धरल सांगू शकत नाही. मारण्याची भीती वाटते सध्या, कारण की पाहू शकता मागे फक्त सर्व जंगल आणि जंगलच आहे. पूर्ण आगाशी किती पाणी होता ना, आता पाणी बघा पूर्ण समुद्राला निखर गेलेले आहे. बघा इथपर्यंत पाणी आला होता, वाला पाहू शकताय. तर आता किती पाणी पूर्ण निखर बघा. मगाशी किती पाणी होतं ना, आता पूर्ण खाली गेलाय पाणी, पाहू शकताय तुम्ही. आपल्याला जावाचं आहे तिकडं. तिकडं जावाचं आपल्याला. हे मामा येते आता होडी चालवत. रे पण बघा किती फायदा त्या चिखलामध्ये.
बघा किती आतमध्ये गेलेत ते. पूर्ण इतका गेला होता चिखलामध्ये, पाहू शकता तुम्ही. पाणी घेते पाहू शकताय. काय नाही करीत मी, दाना धावला काय नाही केलं. आज आमची कॅसेट तरी वर येत दुर्गा विटेवरी उभा वर येत विटेवरी उभा. ती पट्टी बघा अशी पडले पाहू शकताय. तर कालेशीचा नवीन होणारा सरपंच त्याने लवकरात लवकर हे बांधावं, लवकरात लवकर बांधावं. खूप धोकादायक झालं आहे हे पाहू शकताय. साईशने बघा कधी भारी किल्ला बनवला, एक नंबर बनवला किल्ला. काहीच पाहू शकता आमच्या इथे तुम्हाला ठिकठिकाणी आता किल्ले वगैरे दिसतील. जास्त काही घेता आले नाही, पण शेतावरची येताना 2-3 किल्ले दिसले ते तुम्हाला दाखवले मी. आता इथे सेंड करतो ब्लॉग.